फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण पाहणार आहोत. त्याचं सूत्र माझ्या मागून म्हणा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स इज इक्वल टू Future continuous tense is equal to शॅल बी और विल बी shall be or will be प्लस प्रेझेंट पार्टिसिपल. plus present participle. आपण म्हणतो ना, उद्या मी अमुक गोष्ट करत असेन, परवा दिवशी मी विश्रांती घेत असेन, असं आपण म्हणतो. तीच ही क्रिया आहे. द ऍक्शन विल बी गोइंग ऑन इन फ्युचर. बघा आता, आफ्टर एक्झामिनेशन वी शॅल बी एन्जॉईंग अवर व्हेकेशन. आय शॅल बी रीडिंग ॲडव्हेंचर स्टोरीज. मी साहस कथा वाचत असेन. वी शॅल बी प्लेइंग इन द इव्हिनिंग. इट विल बी रेनिंग इन द मंथ ऑफ जुलै. जुलै महिन्यात पाऊस पडत असेल, पाऊस पडण्याची क्रिया सुरू असेल. इट विल बी गेटिंग डार्क. फ्युचर कंटिन्युअस टेन्स नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स पाहणार आहोत. सूत्र माझ्या मागून म्हणा. फ्युचर परफेक्ट टेन्स इज इक्वल टू Future perfect tense is equal to शॅल हॅव और विल हॅव shall have or will have प्लस पास्ट पार्टिसिपल. plus past participle. याचा अर्थ भविष्य काळात ती क्रिया पूर्ण झालेली असेल असं सांगणं. माय होल वर्क विल हॅव डन इन 2 days. 2 दिवसात माझं काम पूर्ण झालेलं असेल. नेक्स्ट मंथ आय शॅल हॅव बीन टू महाबळेश्वर. पुढल्या महिन्यात मी महाबळेश्वरला जाऊन आलेलो असेन. ही विल हॅव कम्प्लिटेड हिज न्यू नॉव्हेल. शी विल हॅव संग द सॉन्ग. द सन विल हॅव सेट. हा झाला फ्युचर परफेक्ट टेन्स. मला वाटते टेन्सेस सगळे संपले. कोणकोणते टेन्सेस आपण पाहिले? सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट. सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट. आतापर्यंत आपण काळ वगैरे शिकताना जी वाक्य पाहिली इंग्रजी, ती सगळी असर्टिव्ह सेंटेन्सेस होती. त्याला स्टेटमेंट्स असंही म्हणतात. यामध्ये 2 प्रकार आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये 2 प्रकार आहेत. एक अफर्मेटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह म्हणजे काय? होकारार्थी, आय गो. निगेटिव्ह, आय डू नॉट गो. यालाच आय डोंट गो असंही म्हणतात. ही गोज, ही डज नॉट गो. यालाच ही डझंट गो असंही म्हणतात. डज नॉट म्हणजेच डझंट. ही वेंट, ही डिड नॉट गो. ही विल प्ले, ही विल नॉट प्ले. शी इज रीडिंग, शी इज नॉट रीडिंग किंवा शी इजंट रीडिंग. द चाइल्ड वॉज क्राईंग, द चाइल्ड वॉजंट क्राईंग. माझ्या मागून म्हणा, म्हणजे तुम्हाला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कळेल. म्हणा, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. Affirmative, negative. आय गो, I go, आय डोंट गो. I don't go. ही गोज, He goes, ही डझंट गो. he doesn't go. ही वेंट, He went, ही डिडंट वेंट. he didn't went. ही विल प्ले, He will play, ही वोंट प्ले. he won't play. शी इज रीडिंग, She is reading, शी इजंट रीडिंग. she isn't reading. द चाइल्ड वॉज क्राईंग, The child was crying, द चाइल्ड वॉजंट क्राईंग. the child wasn't crying. आय शॅल जम्प, I shall jump, आय शॅन्ट जम्प. I shan't jump. आता शॅन्ट म्हणजे शॅल नॉट. ही हॅज स्टडीड, He has studied, ही हॅझंट स्टडीड. he hasn't studied. शी हॅड वर्कड, She had worked, शी हॅडंट वर्कड. she hadn't worked. म्हणजे आपल्याला अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह हा दोन्ही प्रकार कळले. आता सॉर्ट्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये दुसरा जो प्रकार आहे तो इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यासाठी आधी आपल्याला इंट्रॉगेटिव्ह वर्ड्स पाहावे लागतील. माझ्या मागून इंट्रॉगेटिव्ह वर्ड्स म्हणा. व्हॉट, What, वाय, why, व्हेअर, where, व्हेन, when, हू, who, हाऊ, how, हुज, whose, विच, which, हुम. whom. हे सगळे इंट्रॉगेटिव्ह वर्ड्स म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहेत. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सची एक विशिष्ट रचना आहे. माझ्या मागून म्हणायचं, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, Interrogative sentence, व्हर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन. verb, subject, construction. आता असर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स मध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना असते. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये व्हर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन असते. परत एकदा म्हणूया. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, Interrogative sentence, व्हर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन. verb, subject, construction. आता इंट्रॉगेटिव्ह मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे WH क्वेश्चन्स, म्हणजे द इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स
begins with interrogative words. What, why, when, where, who या इंट्रॉगेटिव्ह वर्ड्सनी ज्या वाक्याला सुरुवात होते त्याला WH क्वेश्चन असं म्हणतात. माझ्या मागून WH क्वेश्चन्स म्हणूया आपण. व्हॉट आर यू डुईंग? What are you doing? यामध्ये आर हे वर्ब आधी आलंय, यू हा सब्जेक्ट नंतर आलाय. वर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. व्हाय वेअर यू ऍबसेंट? Why were you absent? हु वॉज ही? Who was he? यामध्ये इंट्रॉगेटिव्ह वर्ड हु आहे. वॉज हे वर्ब आधी आलंय आणि ही हा सब्जेक्ट नंतर आलाय. व्हेन विल लीला कम? When will Leela come? हाऊ डू यू डू? How do you do? इथे एक गंमत आहे बघा बरं. लोक म्हणतात हाऊ डू यू डू म्हणल्यावर फाईन, थँक्यू असं म्हणतात. म्हणायचं नसतं. हाऊ डू यू डू ला हाऊ डू यू डूच म्हणायचं. हाऊ आर यू ला फाईन थँक्यू म्हणायचं. व्हेअर आर यू गोईंग? Where are you going? हे सगळे झाले WH क्वेश्चन्स. म्हणजे द क्वेश्चन स्टार्ट्स विथ इंट्रॉगेटिव्ह वर्ड्स. दुसरा प्रकार आहे व्हर्बल क्वेश्चन. डायरेक्ट व्हर्ब न सुरुवात होते, क्रियापदानं सुरुवात होते. त्या ठिकाणी इंट्रॉगेटिव्ह वर्ड नसतो. आर यू मॅड? Are you mad? बघा या ठिकाणी WH नाही आहे, म्हणजे इंट्रॉगेटिव्ह वर्ड नाही आहे. इज ही कमिंग? Is he coming? वर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन मात्र आहे. वर्ब आधी आलाय, सब्जेक्ट नंतर आलाय. मे आय कम इन? May I come in? विल यू हेल्प मी? Will you help me? हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? Have you completed your homework? ही झाली इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. वर्ब सब्जेक्ट कन्स्ट्रक्शन आहे. दोन प्रकार आहेत. एक प्रकार WH क्वेश्चन्स आहे, दुसरा प्रकार व्हर्बल क्वेश्चन्स आहे. जो दुसरा प्रकार आहे सेंटेन्सेसचा तो इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहे. इम्पेरेटिव्ह मध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट, ऍडव्हाइस, सजेशन असे 4 प्रकार येतात. कोणकोणते प्रकार येतात माझ्या मागून म्हणा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, Imperative sentences. ऑर्डर, Order. रिक्वेस्ट, Request. ऍडव्हाइस, Advice. सजेशन. Suggestion. एक एक प्रकार पाहायचा. पहिल्यांदा ऑर्डर पाहू. म्हणा ऑर्डर. Order. स्टँड अप, Stand up. सिट डाऊन, Sit down. ओपन द डोअर, Open the door. शट द डोअर, Shut the door. गेट आउट, Get out. कॉल द फर्स्ट विटनेस. Call the first witness. विटनेस म्हणजे साक्षीदार. न्यायाधीश सांगतात कॉल द फर्स्ट विटनेस. परत एकदा ऑर्डर म्हणूया. ऑर्डर, Order. स्टँड अप, Stand up. सिट डाऊन, Sit down. ओपन द डोअर, Open the door. शट द डोअर, Shut the door. गेट आउट, Get out. कॉल द फर्स्ट विटनेस. Call the first witness. आता रिक्वेस्ट म्हणजे विनंती. माझ्या मागून रिक्वेस्ट म्हणा. प्लीज गिव्ह मी युअर पेन. Please give me your pen. प्लीज सेव्ह माय लाईफ. Please save my life. प्लीज डोंट किल मी. Please don't kill me. प्लीज कीप क्वाइट. Please keep quiet. प्लीज डू धिस फॉर मी. Please do this for me. एखादं काम करायची आपण विनंती करतोय. आपण आपल्या मैत्रिणीला सुद्धा म्हणतो प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक, प्लीज गिव्ह मी युअर पेन. परत एकदा आपण म्हणूया. रिक्वेस्ट, Request. प्लीज गिव्ह मी युअर पेन. Please give me your pen. प्लीज सेव्ह माय लाईफ. Please save my life. प्लीज डोंट किल मी. Please don't kill me. प्लीज कीप क्वाइट. Please keep quiet. प्लीज डू धिस फॉर मी. Please do this for me. आता याचा पुढचा प्रकार म्हणजे ऍडव्हाइस, सल्ला. आपण लोकांना सल्ले देतो. तू असं कर, तसं करू नकोस, असं केलंस तर बरं होईल. असा जो सल्ला देतो ना त्याला ऍडव्हाइस म्हणतात. स्टडी रेग्युलर फॉर गुड रिझल्ट. Study regular for good result. आपले पालक आपल्याला नेहमी हा सल्ला देतात. बी ऑनेस्ट, Be honest. स्पीक ट्रुथ, Speak truth. कीप युअर हाऊस क्लीन, Keep your house clean. ऑनर द एल्डर पीपल. Honor the elder people. म्हणजे मोठ्यांना मान द्या हा सल्ला आहे. परत एकदा पाहूया. ऍडव्हाइस, Advice. स्टडी रेग्युलर फॉर गुड रिझल्ट, Study regular for good result. बी ऑनेस्ट, Be honest. स्पीक ट्रुथ, Speak truth. कीप युअर हाऊस क्लीन, Keep your house clean. ऑनर द एल्डर पीपल. Honor the elder people. आता हे ऍडव्हाइस झाल्यानंतर सजेशन. सजेशन म्हणजे आपण सुचवतो एकमेकाला. चला जरा आता खेळूया, चला आता विश्रांती घेऊया, चला आता गाणं म्हणूया, असं काहीतरी आपण एकमेकांना सुचवतो. 5 सजेशन्स कशा आहेत. सजेशन, Suggestion. लेट अस टेक ए कप ऑफ टी. Let us take a cup of tea. लेट अस स्टडी फॉर एन आवर. Let us study for an hour. लेट अस प्ले फुटबॉल. Let us play football. लेट अस मीट आवर फ्रेंड्स.
Let us meet our friends. परत एकदा पाहूया सजेशन्स. लेट अस टेक ए कप ऑफ टी. Let us take a cup of tea. लेट अस स्टडी फॉर एन आवर. Let us study for an hour. लेट अस प्ले फुटबॉल. Let us play football. लेट अस मीट आवर फ्रेंड्स. Let us meet our friends. आता ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस झाली. यामध्ये आपण ऑर्डर, रिक्वेस्ट, ऍडवाइस, सजेशन्स पाहिल्या. Hope you understand the topic in this video. Please subscribe our channel to watch more videos and encourage us for more videos by sharing with other parents and students. Thank you for watching.